नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत गोड बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, महागाई भत्त्यात 2% वाढ। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, राज्य सरकारने कर्मचाऱ्यासह पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात म्हणजे डीए मध्ये 2% वाढ करण्यास मान्यता दिली आहे। सोमवारी या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला। मित्रांनो, राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे। आता राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 2% वाढ मिळणार असून त्याचा डीए 55% झाला आहे। यापूर्वी हा भत्ता 53% होता। या निर्णयामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये महागाई भत्त्याच्या बाबतीत समानता येणार आहे। मुख्यमंत्री यांनी या घोषणेला सणाच्या आधीची एक मोठी भेट म्हणून मानले आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल। हा निर्णय सुदृढ आणि समान महागाई भत्त्याची व्यवस्था सुनिश्चित करतो। मित्रांनो, सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता मिळत आहे। आता 2% वाढीसह त्यांना त्यांच्या विनियमित पगारात 55% महागाई भत्ता मिळेल। ही वाढ यंदाच्या जानेवारी महिन्यापासून लागू होईल आणि ती चालू महिन्याच्या पगारासह दिली जाईल। राज्याचा पगार आणि पेन्शनवरील खर्च दरवर्षी सुमारे 2.5 लाख कोटी रुपये आहे। महागाई भत्त्यात 2% वाढ केल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडणार आहे। सध्या 7 लाखाहून अधिक कर्मचारी सरकारच्या सेवेत आहेत। त्याशिवाय राज्याने निमसरकारी कर्मचारी आणि अनुदानित संस्थांचा कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनसाठी मोठी निधी राखून ठेवला आहे। मित्रांनो, महागाई भत्त्यातील 2% वाढीचा थेट प्रभाव कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नावर पडणार आहे। ही वाढ जरी लहान वाटली तरी त्यांचे परिणाम विशेषतः उच्च पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील। या वाढीमुळे सणासुदीच्या काळात घर खर्च, खरेदी आणि बचत करण्यासाठी काही हजार रुपये अतिरिक्त मिळू शकतात। अनेक कर्मचारी संघटना आणि युनियनांनी राज्य सरकारकडून केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी केली होती आणि ती आता पूर्ण झाली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।